नमस्कार, मी शामराव मोकाशी. आरटीओच्या पापाचा घडा भरलेला आहे. खोटी कामं करायची, ती करायची, पैसे खायचं आणि गोरगरिबांना लुटायचं. पण आता नवीन हा एक सर्रास धंदा झालेला आहे. जवळजवळ 40% टेस्ट, 30% टेस्ट त्या दररोजच्या आश्वात मारल्या जातात. त्या कसल्या? तुम्हाला जर पक्कं लायसन काढायचं असलं तर ते अधिकारी टेस्टच घेत नाहीत, 2000 घेतात. त्याच्यामुळे एवढे अपघात वगैरे वाढलेले आहेत आणि किती जरी आदेश आले तरी हे अधिकारी पाळत नाहीत. त्याच्यामुळं आता आरटीओ अधिकाऱ्यांना कायदेशीर मार्गानं पकडणं आणि त्यांना सस्पेंड करणं हे जनतेच्या हातात मात्र आहे. प्रत्येकानं आता आरटीओमध्ये गेलं की आपला मोबाईल चालू करून जायचं आणि ज्या ठिकाणी टेस्ट घेतात ना तिथं बघायचा गोंधळ आणि तो कॅमेऱ्यात कैद करायचा आणि व्हिडिओ व्हायरल करायचा आणि मुख्यमंत्र्यांना मेल करायचे. असं इथं बघा मी गेलेलो होतो तर इथं एवढ्या टेस्ट दिले तर हा अधिकारी होता आणि त्याला सस्पेंडच करा. काय आता त्याची चौकशी, खात्यांतर्गत चौकशी आहे काय नाही, डायरेक्ट सस्पेंडची ऑर्डर काढा. लई त्यांची पापं वाढलेली आहे. तो पैशासाठी वाटेल ते करतात. अपघाताची संख्या तर एवढी वाढलेली आहे आणि बिन टेस्ट घेता लायसन देतात 30-40% लोकांचे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावं, शेअर करा, व्हिडिओ शेअर करा, पूर्ण बघत जावा. आणि आरटीओ अधिकारी फार मोठे दोषी आहेत. त्यांच्यामुळं हा सगळा लफडा झालेला आहे. बिन टेस्ट घेता पक्कं लायसन देतात, हे मात्र कोणी विसरू नका. आणि अशा दोषी अधिकाऱ्यावरती कारवाई झालीच पाहिजे. तो गाडी चालवतो का नाही किंवा काय असं ते बघतच नाहीत बघा. हे त्याच्यामुळं आरटीओ अधिकारी जोपर्यंत सस्पेंड होत नाहीत, जनता आक्रमक बनत नाहीत, जनतेनं सस्पेंड करत नाहीत, तोपर्यंत हे अधिकारी लाच खातच राहणार, खोटी कामं करत राहणार. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.